नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बाल बालिका यांना सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हिताच्या सुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करत आहोत. धम्मपद अठ्ठकथा गाथा व व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतः नेऊन आता आपण जातक अठ्ठकथा ही नवीन व्याख्यानमाला सुरू होऊन 1 वर्ष झाले आहे. आज आपण जातक मालिकेचे 54 क्रमांक पाहत आहोत. 54 क्रमांकाचे पुष्प घेऊन आलो आहोत. 131 क्रमांकाचे असंपादन जातक वर्णना. तेव्हा आपण सर्वांच्या शांत आणि एकाग्र चित्ताने ऐकावे. आपल्याला विनंती आहे, कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम ती रत्नाचे अनुसरण करून त्यासाठी सर्वांच्या वतीने आदरणीय रितू बोमाडे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी ती सरण अनुसरण करा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. जय. धन्यवाद रितू मॅडम. गेल्या 4 वर्षापासून अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथा यशस्वी समर्पणता आणि उपासक उपासिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांच्या धम्म जाणून घेण्याची तळमळ ही सर्वांना बघता आपण जातक अठ्ठकथा पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकाच्या अभ्यासाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा उपक्रम चालू केला. आजचे व्याख्यान क्रमांक 54 आणि 131 क्रमांकाचे असंपादन जातक करणार. आजच्या आपल्याला प्रमुख मार्गदर्शिका लाभलेल्या आहे. त्यांचा हलपसा परिचय देऊ येते. आदरणीय डॉक्टर प्रज्ञा वाघ मॅडम, पाली भाषा व बौद्ध धर्माच्या अभ्यासिका आहे. मॅडमने MSc केलेला आहे. PhD इन प्लांट ऑफ पॅथॉलॉजी मध्ये मॅडम PhD आहेत. प्रज्ञा वाघ मॅडमनी MA पाली लिटरेचर मध्ये 2020 मध्ये केलेला आहे आणि 2023 मध्ये मॅडमने नेट सेट क्लिअर केलेला आहे. मुंबईच्या कॉलेजला त्या व्हाईस प्रिन्सिपल म्हणून या पदावर कार्यरत आहेत. धम्म साक्काच्या ग्रुपमध्ये मॅडमने धम्मपद अठ्ठकथा सांगितली आहे. जातक कथा पण त्यांनी यापूर्वी पण सांगितलेल्या आहे. मॅडमचा परिचय मी इथे थांबवते आणि प्रज्ञा मॅडमला मी थँक्यू. वेलकम मॅम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. तसंच संपूर्ण धम्मसाक्कच्या टीम आणि येथील उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. आजचं जे आपण जातक बघणार आहोत जातक शृंखलेमध्ये, तर ते जातकमधील एकक निपातोमधील 14व्या नंबरचं असंपदान बग्गोमधील असंपदान जातक आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर असंपदान म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की संपदान डेटिव्ह कारक आहे, ही देण आहे. आणि असंपदान म्हणजे काय, ह्या नेगेटिव्ह प्रिफिक्स असल्यामुळे न देणे. एखाद्याची वृत्ती असते की कोणाला काही द्यायचंच नाही, तर त्याच्या संदर्भात ही जातकाची कथा आहे. तर ही कथा अशी आहे की बुद्धकालीन ज्या पशुपन्न आहे त्याच्यामध्ये हा देवदत्त किती कृतज्ञ आहे याच्याबद्दल सांगताना तथागत सांगतात की याच जन्मात नाही तर पूर्वीही तो असाच होता. व अतीत मधली एक कथा आहे ती अशी की 2 मित्र असतात, 2 श्रीमंत मित्र असतात. एक जो मित्र आहे त्याच्यातला पिळ त्याचं नाव आहे, त्याला अचानक त्याच्यावर संकट कोसळतं आणि त्याची सर्व संपत्ती नाहीशी होते. मग तो पत्नी समवेत संखाकडे येतो.
तो त्याचा खूप मनापासून आदर सत्कार करतो आणि तो खूप एकनिष्ठ असतो त्याच्या मैत्रीबद्दल. जेव्हा त्याला कळलं याचा खूप बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे, मग तो काय करतो, पूर्ण त्याची जी संपत्ती आहे 80 करोडची, त्याच्यातलं एक्झॅक्ट तो हाफ त्याला देतो. म्हणजे सोनं नाणं काय असेल, चांदी रुपये, त्याचे तेव्हाची आपल्याला सामाजिक परिस्थितीतून कळतं की तेव्हा तिथे दास दासी वगैरे प्रकार होता. मग ते दास दासींची पण तो विभागणी करतो. तसेच त्याच्याकडे जे पाळीव प्राणी आहेत, जसं शेतीला उपयोगी गाई म्हशी बैल वगैरे सगळे तो एक्झॅक्टली हाफ करतो आणि तो त्याला देतो. पण पुढे काही कालांतराने की ह्या स्वतःला संखाला असे वाईट दिवस येतात. तो देशोधडीला लागतो आणि मग तो म्हणतो की आपण आपल्या मित्राकडे जाऊया, कारण आपण त्याला हेल्प केली मग त्यामुळे तो निश्चितच हेल्प करेल. पण तो तसं अजिबात करत नाही आणि फक्त त्याच्या पदरी एक तांदळाचा कोंडा, एक पलापभर असं तो देतो. तुंबभर तांदळाचा जो कोंडा असतो, भुसा असतो, तोच देतो. आणि मग त्याची बायको खूप रडत असते हे असं काय झालं म्हणून. आणि त्याने जो नोकर त्यांना जे दान म्हणून केलेले असतात त्यातल्या एका नोकराला समजतं की हे आपले आधीचे मालक इथे आलेले आहेत आणि अशी त्यांना वाईट वागणूक मिळालेली आहे. मग तो सगळ्या नोकरांना गोळा करतो आणि ती नोकरांची युनियन राजाकडे जाते. राजाही निपक्षपाती असतो, तो सगळं ऐकून घेतो आणि मग तो न्यायनिवाडा करतो की आता पिलिया जर असा वागला आहे तर ह्याची पूर्ण संपत्ती संखाला द्यावी. पण तो संख इतका प्रामाणिक असतो की नाही, की मी ही माझी संपत्ती आहे तीच घेणार आहे. आणि त्याचा शेवट काय ते आपण आता बघूया. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. जातक आहे, त्याच्या आधीची स्लाइड मॅडम. जे जातक आहे, बुद्धघोषांनी जे जातक लिहिलं त्या जातकाची अशी स्टाईल आहे की हे जातक अर्थकथा ज्या आहेत त्या 5 भागात विभाजित आहे. जो पहिला भाग आहे त्याला आपण पशुपन्न म्हणतो, राईट. आणि तथागतांनी जी गाथा सांगितली आहे तो पहिला शब्द गाथेच्या वरून ही अर्थकथा सुरू होते. असंपदाने इतरितर साती इदं सत्ता वेळुवने विहरंतो देवदत्तं आरब्ध कथेसी. आता ह्याच्यातून आपल्याला समजतं की ही गाथा कोणाला उद्देशून आणि कुठे सांगितली आहे. तर ही गाथा सत्ता यांनी वेळुवनात विहार करीत असताना देवदत्ताला उद्देशून सांगितली आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज मॅडम. ओके. तस्मेहि काले भिक्खू धम्मसभायं कथं समुत्थापेषु आउसो देवदत्त अकथय्युं तथागतस्य गुणं न जानाति ते. त्यावेळी भिक्खू सगळं धम्मसभेमध्ये एकत्र खाली बसले होते. पिक्चरमध्ये पण बघू शकता की त्यांची चर्चा सुरू आहे. आणि मग ते काय म्हणतात की आयुष्यमान देवदत्त जो आहे हा खूप कतय्यू म्हणजे कृतज्ञ आणि अकतय्यू म्हणजे कृतघ्न, जसं आपण विघ्न म्हणतो ना त्याच्यातला कृतघ्न आहे. आणि तो केलेले उपकार जाणत नाही किंवा तथागतांचे गुण हा जाणत नाही, अशी चर्चा सुरू होती. मग तिथे तथागत येतात. सत्ता आगंत्वा कायनुत्थ भिक्कवे एतरी कथाय सन्निसिन्नाती पुच्छित्वा. मग आता ही फ्रेज आहे, म्हणजे प्रत्येक जातकामध्ये तुम्ही ही बघाल त्याची स्टाईल आहे की चर्चा होत असते. मग तथागत येतात, ते विचारतात काय इतकं चर्चा होते आणि मी आल्यावर काय असं शांतता, काय चाललंय. इमाय नामाती उत्ते म्हणजे सो अँड सो ब्लॅ 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 असं असं झालं. ते सगळं त्यांना कथन करतात की याच्याबद्दल आम्ही चर्चा करतो. न भिक्कवे इदानैव देवदत्तो अकतय्युं पुब्बे अपि अकतय्यु एवो तीवत्वा अतितं आहरी. म्हणजे आताच नाही, म्हणजे आताचा पिरियड कुठला आहे, हा बुद्धकालीन पिरियड आहे. 2600 वर्षापूर्वीचं हे चाललेलं आहे. त्याला पशुपन्न म्हणतो, तो वर्तमान काळ आहे जातकाचा. तर आताच नाही तर पूर्वीच्या जन्मातही हा कसा होता, कृतज्ञ होता, अप्रामाणिक होता असं सांगून त्यांनी अतितं मध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी जी एखादी गोष्ट झाली ती सांगायला सुरुवात केली. म्हणजे हा बघा अजून एक पुरावा घ्या, है ना, मी सांगत आहे. अतिते मगध रट्टे राजगहे एकस्मिन मगधरये रज्जं कारेंतो बोधिसत्व तस्सेव सेट्टी अहोसी. मग काय सांगत आहेत ते, पूर्वीच्या काळी मगध रठ्ठे सप्तमी विभक्ती लोकेटिव्ह मगध राष्ट्रामध्ये राजगृह नगरात एक मगध राजा राज्य करत असताना, त्याचं नाव नाही सांगितलंय, मगधरण्य असंच दिलंय. मग बोधिसत्व आता कोणत्या योनीत होते ते आपल्याला समजतं की तस्सेव सेट्टी अहोसी, म्हणजे तो त्यांचा काय होता, सेट्टी होता
इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये ट्रेजरर दिलंय, म्हणजे काय की खजिनदार होता. आणि त्याच्याकडे 80 कोटीचं वैभव असतं आणि त्याचं नाव संकसेट्टी असतो. असिती कोटी विभव संकसेट्टी ती नामेन, म्हणजे त्याच्याकडे स्वतःकडे 80 करोडचं बघा, म्हणजे पाली आणि मराठी किती जवळजवळ आहे. असिती म्हणजे 80, कोटी म्हणजे कोटी, विभव म्हणजे वैभव, म्हणजे 80 कोटीचं धनसंपत्ती वैभव होतं त्यांच्याकडे. आणि नाव काय? संख शेट्टी, किंवा मराठीत बोलायचं तर संख श्रेष्ठी. वाराणसीयं पीळ्य शेट्टी नाम असित कोटी विभव अहोसी. वाराणसीमध्ये सुद्धा एक पीळ्य श्रेष्ठी नावाचा 80 करोड धनसंपत्ती असलेला एक श्रेष्ठी होता. म्हणजे तो पण ट्रेजरर असतो, खजिनदार असतो. ते अय्यमय्यं सहायका अहेन्सू, ते एकमेकांचे मित्र होते. सहायका म्हणजे काय? फ्रेंड्स, मित्र. तेसु वाराणसीयं पीळ्य शेट्टीस केनचिदेव कारणेन महंतं भयं उपज्जी सब्बं सापतेयं परिहायी. आता काय झालं? काहीतरी मोठ्या कारणाने महंतं भय, त्याच्यावरती मोठं भय उत्पन्न झालं किंवा मोठं संकट आलं, त्याला खूप मोठी ठोकर बसली आणि त्याच्यामध्ये काय झालं? सब्बं सापतेय, त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो दलितो अपटिसरणो हुत्वा भरियं आदाय संकसेट्टिं पच्चयं कत्वा वाराणसी सितो निखमित्वा पदसाव राजगहं पत्वा. मग तो आता त्याची परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती. मग त्यामुळे काय झालं की तो दरिद्री झाला. दलित म्हणजे कसा झाला? गरीब झाला आणि आश्रयहीन झाला. म्हणजे आता त्याला कसलाच सहारा नाही, कारण त्याची सगळी संपत्ती, त्याला खूप मोठा लॉस झाला बिझनेसमध्ये. तो आश्रयहीन झाला आणि आपल्या पत्नीला घेऊन तो संकश्रेष्ठीकडे आला, मदतीसाठी जावा असा विचार करून त्याने काय केलं? वाराणसीहून तो निघाला पायी पायी. कुठे आला? राजगृहात आला. वाराणसी तो निखमित्वा पदसाव राजगहं पत्वा. वाराणसीहून निघून पायी पायी राजगृहामध्ये त्याचा प्रवेश झाला. ओके. आणि मग त्याच्या प्रवेश झाला आणि मग तो संकश्रेष्ठीच्या घरी आला. संकसेट्टीचं निवेसनं अगमासी. कुठे आले? तिकडे ते राजगृहामध्ये संकश्रेष्ठीच्या घरी आले. सो तंग दिसवाव सहायो मे आगतो ती परिसज्जित्वा सत्कार सन्मानं कत्वा. म्हणजे काय झालं की त्याला पाहिलं मित्राने, संकश्रेष्ठीने, की बाबा पीळ्य श्रेष्ठी आलेला आहे. खूप खुश झाला. आणि आपल्याला खूप वर्षांनी आपले एखादे फ्रेंड्स भेटतात, मग आपण कसं हक करतो, मिठी मारतो, तसं त्यांनी काय केलं? जोरात त्याचं स्वागत केलं, वॉर्म वेलकम केलं, की सहायो मे, माझा मित्र आला. आणि परिसज्जित्वा म्हणजे काय? त्याला मिठी मारली. सत्कार सन्मानं म्हणजे त्याचं काय? आदरातिथ्य केलं, स्वागत केलं. कती पाहं वितिना मेत्वा एक दिवसं, म्हणजे आता पुढे काही दिवस झाले, मग त्याने विचारलं की काय झालं? सम म्हणजे काय? मित्रा. केन ठेन आगतोसी ती पुच्छी, काय कारणाने आले आहेस तू? नेमकं काय कारण आहे? म्हणजे कधी येत नाही ना. भयं मे सम्म उत्पन्नं, म्हणजे माझ्यावरती खूप मोठं एक भयंकर असं भीती झाली किंवा संकट कोसळलं, ठोकर लागली मला. सब्ब धनं परिखिनं, माझं सगळं धन नष्ट झालं, खीण झालं, गेलं. आणि मला तू आता आश्रय दे, असं तो त्याला रिक्वेस्ट करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. मग आपण म्हणतो ना, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डेड, तसंच मग तो काय म्हणतो की त्याला तो मॉरल सपोर्ट देतो. तो म्हणतो साधू सम्म, साधू म्हणजे तो होते, ठीक आहे मित्रा. मा भाई ती म्हणजे घाबरू नकोस. नाही, पालीमध्ये मा म्हणजे काय? नाही, घाबरू नकोस. भंडागारंग विवरा पेत्वा 44 हिरण्य कोटियो दापेत्वा सेस अंपी परिच्छद परिवारं सब्बं अत्तनो संतकं. ओके. मग त्याने काय केलं की आपल्या भंडागारात तो घेऊन गेला. विवरा पेत्वा म्हणजे ते भंडागाराचे काय? ते कुलूप लावले असतील ते त्याने उघडले, ओपन केले सगळं. आणि तो 80 करोडचा जो मालक होता, मग एक्झॅक्टली 40 करोड्स त्याला दिले. त्या 40 करोड्स किमतीचे हिरण्य कोटियो म्हणजे सोनं दापेत्वा देऊन सेस अंपी म्हणजे त्याच्या परिवारामध्ये जे अजूनही काय होतं, जसं की नोकर चाकर, अजून त्याचा काही पैसा अडका, कुठे त्याची जमिनी असेल, त्या सगळ्यांचं त्यांनी केलं की 40 करोड्स आपण देऊया. सब्बंग अत्तनो संतकं, अत्तनो म्हणजे स्वतः, संतकं जवळचं, स्वतःच्या जवळचं. सविज्ञानकं अविज्ञानकं मज्जे भिंदित्वा
आता सविज्ञानकं म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? कॉन्शियसनेस जे आपल्याला देतं, राईट. विज्ञान आहे तर म्हणजे आपण चक्षु विज्ञान म्हणतो, मग आपण बघू शकतो, राईट. मग विज्ञानक सविज्ञानक म्हणजे विथ कॉन्शियसनेस, म्हणजे असे कोण जे सजीव आहेत, म्हणजे त्याने त्याचे दास दासी जे नोकर आहेत आणि गाई म्हशी ज्या शेतीला उपयोगी पडतात असे ते सगळे त्याचं पण त्याला डिव्हिजन केलं. म्हणजे तो किती एकनिष्ठ होता, किती प्रामाणिक होता. अविज्ञानकं म्हणजे जे निर्जीव आहेत, जसं की पैसा, सोनं, चांदी वगैरे, या सगळ्यांचे त्याने 2 भाग केले. उपड्डमेव, उपड्ड म्हणजे काय? हाफ हाफ केलं त्याने, अर्ध केलं. आणि अदासी म्हणजे दिलं. सोतं विभवं आदाय पुनः वाराणसीं गंत्वा निवासं कप्पेसी. सो म्हणजे कोण? तो म्हणजे कोण? प्रियश्रेष्ठी. ते वैभव घेऊन, ते धनसंपन्न घेऊन पुन्हा वाराणसीला जाऊन त्याच्या घरी गेला तो. ओके. आता बघा इथे काय झालं, तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकतात की हा संकश्रेष्ठी आता हताश होऊन बसलेला आहे. अपरभागे संकसेट्टिस्सपि तादी समेव भयं उपज्जी. म्हणजे अपरभागे म्हणजे काय? आपण म्हणतो ना गोष्टीत पुढे काय झालं. मग पालीमध्ये अपरभागे म्हणजे काय? पुढे काय झालं. संकसेट्टिस्सपि म्हणजे त्याला सुद्धा, संकश्रेष्ठीलाही त्यासारखंच एक भय उत्पन्न झालं, संकट कोसळलं, बिझनेसमध्ये ठोकर लागली. सो अत्तनो पटीसरणं उपधारंतो. आणि मग तो पण बघायला लागला की विचार करू लागला की मला पण असं कोण मदत करेल, की मी जसं आता माझी वाईट परिस्थिती आहे तर कोण मदत करेल असा तो विचार करू लागला. मग त्याला आठवलं सहाय्यस्मे महाउपकारो कतो. आपल्याला पण जेव्हा असं बॅड कंडिशन येते तेव्हा आपण आठवतो अरे आपण कोणाला हेल्प केली, आपण मग त्यालाच मदत करूया. तो ही वॉज जस्ट रिकलेक्टिंग आणि मग त्याला आठवलं की मी याला हेल्प केलेली आहे. मी महाउपकारो कतो म्हणजे मी खूप मोठे उपकार केले आहेत. उपट्ट विभवो दिन्नं दिन्नो म्हणजे मी काय केलंय? उपट्ट म्हणजे काय? माझी अर्धी संपत्ती दिली आहे. न सो मंग दिसवा परिच्छजिस्सती तस्य संतिकं गमिस्सामी. म्हणजे जनरली काय असतं टेंडन्सी, जेव्हा कोणी मागायला जातं की मग लोक अरे बापरे कुठून आला असं, तर तो म्हणतो की न सो मंग दिसवा म्हणजे मला बघून तो काय झिटकारून देणार नाही. ओके. तस्य संतिगं त्याच्याजवळ गमिस्सामी म्हणजे काय? फ्युचर टेन्स, त्याच्याजवळ मी जाईल असा विचार करून तो भरियंग आदाय पदसाव वाराणसीं गत्वा. ओके. मग तो असा चालत चालत आता परत तो कुठून? राजगृहातून पायी पायी चालत आला परत तो वाराणसीला. आणि जाऊन तो पत्नीला म्हणाला भद्दे तव मया सद्दिं अंतरविथिया गमनं नामन युक्तं मया पेसितयानं आरुह्य महंतेन परिवारेन पच्छा आगमिस्ससि. तो म्हणतो काय की भद्रे की तू माझ्या बरोबर अंतर्विद्या म्हणजे आतल्या ज्या ह्या गल्ली बोळ्यातून तू चालत येऊन काय मला योग्य वाटत नाही. मी काय करतो, मी पुढे जाऊन तुला एखादं योग्य वाहन पाठवतो. पेसित म्हणजे पाठवतो. यानंग यानंग म्हणजे एखादं व्हेकल वाहन पाठवतो. आरुह्य त्याच्यात बसून तू ये. मग म्हणजे कधी? पच्छा पच्छा म्हणजे नंतर, आग म्हणजे नंतर ये, आगमिस्ससि म्हणजे नंतर ये. म्हणजे तो इतका कॉन्फिडंट असतो की बाबा मी इतकं वॉर्म वेलकम केलेलं आहे. मग तो पण असं माझ्या बायकोला, आणि आपण स्त्री दाक्षिणाही म्हणतो की ते असं बसलेले आहेत उन्हात वगैरे, तर मी एखादं वाहन घेऊन येतो आणि मग तू ये, तू नको हाल करू. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. याव यानं पेसे मी ताव इधेव होई ती वत्वा तंग सालाय ठपेत्वा. म्हणजे तो म्हणतो जोपर्यंत मी वाहन पाठवतो तोपर्यंत इथेच तू बसून राहा असं म्हणून तो सालाय ठपेत्वा. सालाय म्हणजे कुठे उतरलेले असतात ते? धर्मशाळेत. ओके. धर्मशाळेच्या बाहेर द्वारातच तो म्हणतो की इथे तू थांब. स्वयं नगरं पविस्थित्वा म्हणजे तो स्वतः नगरामध्ये प्रविष्ट केला त्याने. सेट्टीस घरं गंतवा म्हणजे पिढी सेट्टीच्या घरी तो गेला आणि जाऊन त्याने आधी काय केलं? निरोप पाठवला. की काय म्हणाला तो? राजगहन नगरतो तुम्हाकम सहायो संकसेट्टी नाम आगतो ती आरोच्या पेसी. मग त्याने काय निरोप पाठवला की तिथे गेल्यावर की बाबा राजगृह नगरातून तुमचा सहाय्य म्हणजे तुमचा मित्र की ज्याचं नाव संकश्रेष्ठी आहे तो आला आहे असा एक निरोप पाठवला. सो आगच्छतु ती पक्को सापेत्वा. आता पक्को सापेत्वा म्हणजे काय? त्याने बोलवून घेतलं प्रियश्रेष्ठीने आणि मग तो गेला आणि मग
तंग दिसवा, त्याला पाहून नेवा आसना उठासी, म्हणजे तो तिथे ज्या आसनावर, सोफ्यावर, खुर्चीवर जो बसलेला होता तिथून तो उठला नाही. ओके. न पटिसत्थारंग अकासी, न त्याचं काही स्वागत केलं का त्याला चांगलं मान सन्मान, काही वॉर्म वेलकम केलं, मिठी मारली, उठलाच नाही. केवलंग, फक्त तो काय म्हणाला की मत्थंग आगोतोसी ती पुछी, त्याने विचारलं का कोणत्या अर्थाने, कशाला, काय कारणाने तू इथे आलेला आहेस. मग आता तो लगेच कसं सांगणार. मग तो म्हणतो की नाही बाबा तुला बघायला चालूय. तुम्हाकम दस्सनत्थ आगो तुम्ही ती, म्हणजे मी तुझं दर्शन करायला इथे आलेलो आहे. तो विचारतो निवास होते कहम गहित होती, की कुठे तू बिराड मांडलायस, कुठे उतरलायस, कुणाकडे उतरलायस. न ताव निवास ठाणंग अथी, अजून काही असं बिराड केलेलं नाही, कुठे निवासस्थानाला उतरलेलो नाही. सेट्टी घरणींपी सालाय ठपेत्वाव आग तुम्ही ती, म्हणजे घरातली जी माझी वाईफ आहे, माझी पत्नी आहे, तिला मी सुद्धा धर्मशाळेच्या बाहेरच असं थांबवून ठेवलेलं आहे, असं बिराड कुठेही केलेलं नाही. नेक्स्ट स्लाइड मॅडम. ओके. तुम्हाकम इथं निवस ठाणं नथी. आता तो किती म्हणजे जेवढा हा एकनिष्ठ, प्रामाणिक आणि मैत्री श्रेष्ठ होता, निष्ठ होता, तर हा बघा कसा आहे. तुम्हाकम इदम निवास ठाणं नथी, म्हणजे तुला इथे राहायला जागा नाही. निवापंग हेत्वा, निवापंग म्हणजे की एखादी शिधा किंवा धान्य दिलं त्याने. धान्य म्हणजे नंतर आपण बघतोच आहे की तो तांदळाचा कोंडा दिला. ही शिधा घे, हे धान्य घे. एकस्मिन ठाणे, गहेत्वा म्हणजे घेऊन, एकस्मिन ठाणे पचापेत्वा भुंजित्वा गच्छत, एखाद्या ठिकाणी ते शिजव, खा आणि जा आता तू. गच्छत म्हणजे आज्ञार्थी, आज्ञा दिली त्याला की तू आता इथून जा. पुन अम्हाकं घरं ना पविसथाती, म्हणजे किती हाईट आहे बघा, परत माझ्या घरी येऊ नकोस असे त्याने सांगितलं. आणि असं म्हणून काय केलं, मह्यं सहायस्य दुस्संते बंदित्वा एकम बहल पलाप तुंबंग देही. तर पलाप म्हणजे काय की भुसा, कोंडा, तांदळाचा कोंडा, हस्क जे म्हणतो ना, ब्रँड हस्क, तांदळाचा कोंडा म्हणजे तांदूळही नाही प्रॉपर. आणि तुंब म्हणजे एक मेजरिंग माप, एक तुंबाभर म्हणजे एक माप भरून द्या, आपण मेजर करतो जसं 1 किलोभर, एक एवढा डबाभर, तसं तुंब म्हणजे तेव्हाचं माप होतं. हा एक रेफरन्स मिळतो की तेव्हा एक तुंबभर म्हणजे एक असं मेजरिंग होतं. ओके. मत्तंग म्हणजे भरून, भरून काय दे, कोंडा दे. असे म्हणून त्याने आपल्या दासाला फरमावले, माझ्या मित्राच्या पदरात एक तुंबाभर कोंडा किंवा तो भुसा बांधून दे. तंग दिवसंकीर, त्या दिवशी काय झालं होतं अजून त्याच दिवशी, सो रत्तसालिनंग सकट सहस्स मत्तंग ओफुना पेत्वा कुठ्ठा गरंग पुरा पेसी. त्याच दिवशी त्याने काय केले, सकट, सकट म्हणजे आपण म्हणतो ना बुलक काढ, तशी सकट म्हणजे गाडी, बैलगाडी. किती, सहस्स 1000, आणि मत्तंग म्हणजे भरून 1000 अशा गाड्या भरून त्याने काय केलं की गाड्या भरून तामसाळ काढून कोठारात तांदूळ भरून ठेवले होते त्याच दिवशी. म्हणजे असंही नाही की त्याच्याकडे काही नव्हतं म्हणून, त्याच दिवशी त्याने कोठागर भरलं होतं धान्याने. 44 कोटी धनं गहेत्वा आगतो अकतयू महाचोरो सहायकस्स तुंबमत्ते पलापे दापेसी. मग तो काय म्हणतो की 40 कोटीचे धन घेऊन त्या कृतज्ञ महाचोराने, म्हणजे कसा आहे तो की अकतयू, अकतयू म्हणजे कृतज्ञ आहे, महाचोरो महाचोर आहे, सहायकस्स तुंबमत्ते पलापे दापेसी, म्हणजे सहाय, मग मित्राला फक्त म्हणजे दुसऱ्याकडून किती घेतले, 40 कोटी, आणि देताना स्वतः काय दिलं की एक तुंबाभर कोंडा दिला तांदळाचा. मित्राला केवळ एक तुंबाभर कोंडा दिला. ओके. म्हणजे जसं आवळा देऊन कोहळा असत, पण ह्याने आधीच कोहळा घेतला, नंतर आवळा सुद्धा नाही, इतका तो म्हणजे खूपच कृतज्ञ होता. दासोपच्छियं एकं पलापतुंबं पक्खी पित्वा बोधिसत्तस्य संतिकं अगमासी. नंतर एका नोकराने तुंबावर कोंडा बोधिसत्वाच्या जवळ आणून दिला. ओके. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. बोधिसत्व चिंतेसी अयं अस्य पुरुषो मम संतिका 44 कोटी धनं लभित्वा इदानी पलापतुंबं दापेसी गन्हामी पण न गन्हामी ती. मग बोधिसत्व आता विचार करू लागला, बिकॉज ही वॉज ऑल्सो सेल्फ रिस्पेक्टेड पर्सन,
की तो असा विचार करू लागला की हा एक सत्पुरुष म्हणजे चांगला पुरुष है ना, असत्पुरुष म्हणजे नेगेटिव्ह प्रिफिक्स आहे, तर म्हणजे तो दुष्ट माणूस आहे. सत्पुरुष तर काही नाही, असा दुष्ट पुरुष आहे. याने काय केलं की मम संतिका, माझ्याकडून माझ्याजवळून 40 कोटाचा धनाचा लाभ घेतले, म्हणजे 40 कोटी घेतले. आणि नंतर मला काय देतोय की एक तुंबाभर कोंडा देतोय भाताचा. मग मी हा घेऊ की नको घेऊ, काय करू मी, असा तो विचार करू लागला. आणि अयं ताव अकतयू, हा तर कसा आहे, आता बघा विशेषण काय वापरली त्याने, अकतयू म्हणजे हा कृतज्ञ आहे, राईट. म्हणजे त्याला हिज अनग्रेटफुल, इनग्रॅटिट्यूड आहे त्याच्यामध्ये. मित्त दुब्भी म्हणजे कसा आहे तो की त्याच्यामध्ये तो मित्रद्रोही आहे. कत विनाशंक भावेनं, म्हणजे केलेले उपकार विसरून त्याने असं वागलेलं आहे. कोणत्या भावनेने तो वागत आहे माझ्याशी, कत विनाशक भावेनं मया सद्दिंग मित्त भावंग भिंदी म्हणजे काय, त्याने ब्रेक केलं, विभाजन केलं. कसलं, मैत्रीचं. केलेले उपकार विसरून त्याने माझ्यासोबतचे मैत्रीचे संबंध तोडले आहेत. सच अहंग एतेन दिन्नंग पलापतुंबंग लामकत्ता, म्हणजे किती छोटी गोष्ट आहे. लामक म्हणजे हीन गोष्ट आहे. न गणित सामी, जर मग मी हे पण मी याचा तुंबावर कोंडा घेतला नाही तर, म्हणजे काय, अहंपी मी सुद्धा, अहंपी मी सुद्धा, मित्त भावंग भिंदिसामी, मग मी सुद्धा त्याच्याच सारखा मैत्री तोडणाराच ठरेल. मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे, तो नाही तर नाही, मी तर मैत्री निभावेल, असा तो विचार करतो. अंधबाला परित्यकं लब्धं अगणंता मित्त भावंग विनाशिंती, जर मी हे नाही घेतलं तर माझं पण कसं बिहेवियर होईल, इमॅच्युअर बिहेवियर होईल, आणि मित्त भावंग विनाशिंती, मैत्री ही काय होईल, विनाश पावेल. मग तो विचार करतो. अहंग पण येते न दिन्नंग पलापतुंबंग गहेत्वा, मग मी काय करतो, मी याचा तुंबावर कोंडा घेतो. गहेत्वा म्हणजे घेऊन, मम वसेन मित्त भावंग पतिष्ठा पेसामे, माझ्या बाजूने मैत्रीची प्रतिष्ठा मी काय करतो, मी कायम करतो, मी ठेवेल. ओके, नेक्स्ट. हा, सो पलापतुंबंग दुस्संते बंदित्वा पासादा ओरुय सालंग अगमासी, मग त्याने काय केलं, त्याने तो कोंडा आपल्या पदरात बांधून घेऊन त्या वाड्यातून तो उतरून, पासादा ओरुय, पासादातून उतरून तो कुठे गेला, सालंग अगमासी, कारण का त्यांची पत्नी तिथे होती, धर्मशाळेत आला. अथनंग भरिया किंग ते अय्यल लधंती पुच्छी, म्हणजे तिला आता एक उत्सुकता होती, एक कुतूहल होतं की आपण एवढे केलेलं आहे, ह्याने काय दिलं, असं तिला उत्सुकतेने तिने विचारलं, कुतूहलाने विचारलं की आर्य तुम्हाला काय लाभले, तुम्हाला काय मिळाले. तो म्हणतो, भद्दे अम्हाकं सहायो पिळ्यसेट्टी पलापतुंबंग दत्वा अमे अज्जेव विसजेसी, मग तो एकदम त्याचा चेहरा उतरला, खालच्या स्वरात बोलला की आमचा मित्र पिळ्यश्रेष्ठी याने आज तुंबावर भाताचा कोंडा देऊन आमची गोळवण केली, आम्हाला पाठवले. मग तिला पण प्रचंड राग आला. मग ती म्हणते की तुम्ही घेतलाच कशाला एवढासा तो तुंबावर कोंडा, तो काय आहे की नाही तुम्हाला पण, म्हणजे असं विचारलं तिने रागावून. ती काय म्हणाली, सा अय्य किम अथंग अग्गहेसी किंग एतंग 44 कोटी धनस्य अनुच्छविकंती रोदिंतुंग आरबी, मग ती म्हणाली 40 कोटी धनाची ही फेड झाली का, असे म्हणून तिने आरबी म्हणजे सुरुवात केली. कशाला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. बोधिसत्व अपि, म्हणजे बोधिसत्व जे होते, म्हणजे संकश्रेष्ठी म्हणाले, भद्दे मारोदी, म्हणजे भद्रे रडू नकोस. अहं तेन सद्दिंग मित्त भाव भेदन भयेन मम वसेन मित्त भावंग पतिष्ठा पेंतु गन्ही, म्हणजे मी काय केलंय की बाबा मी कशासाठी घेतला, तर तो एक्सप्लेनेशन देतोय की मित्त भाव भेदन भयेन, म्हणजे मैत्री भेदन, म्हणजे याचं ब्रेक ऑफ नको व्हायला आमचं, ह्या भीतीने, जर मी पण नाही घेतला तर त्यालाही राग येईल की ह्याने नाही, ह्याला पण एवढी पण गरज नाही, है ना. मग मी तरी समजूतदारीने वागलं पाहिजे. तर मैत्री न तुटण्याच्या भीतीने माझ्या बाजूने मैत्रीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी मी हे स्वीकारले. त्वं किं कारणारोदसी ती वत्वा इमं गाथम आह, मग तू कोणत्या कारणाने रडत आहे असे सांगून त्याने काय केलं की गाथा म्हणाले. आता आपण गाथा म्हणजे आता फर्स्ट पार्ट जो असतो ना
जातकाचं ते असतं की पचुपन्न, म्हणजे बुद्धाच्या काळातली गोष्ट, आणि ते एक्सप्लेन करायला अतितवत्तू आपण शिकत आहोत आणि आता बघत आहोत. आणि त्याच्यामध्ये हा तिसरा पार्ट असतो तो गाथा, आणि फोर्थ त्याचं वैयाकरण. तर इथे गाथा आणि वैयाकरण आपण सोबतच सायमल्टेनियसली घेणार आहोत. नेक्स्ट स्लाइड त्याची वैयाकरणाची आहे. असंपदाने इतरितरस्य बालस्य मित्तानि कली भवन्ति तस्मा हरामी भूसंग अड्ढमानं मामे मित्ती जेत रसतायंती. मग आता कसं आहे बघा, एक एक शब्द आपण बघूया. असंपदाने, जसं सुरुवातीला आपण बघितलं, असंपदाने म्हणजे काय, संपदाने काय असं डेटिव्ह आहे ना, देण्यासाठी. ओके. म्हणजे काय, न देण्यासाठी. एकेकाची एक ती मानसिकता असते, एक वृत्ती असते, दुसऱ्यांकडून त्यांना घ्यायला आवडतं पण द्यायला नाही. ओके. असंपदाने म्हणजे न देण्याचे. कोणाला न देण्याचं, इतरितरस्य आपण म्हणतो ना, इतरेतर है ना, तसं म्हणजे इतर कोणालाही द्यायचं नाही. मग हे लोक कसे असतात, ते बालस्य. मग बालस्य एक्सप्लेन करायला त्यांनी वैयाकरणमध्ये 2 शब्द वापरले, दंधस्य आणि अपन्यस्य. दंधस्य म्हणजे सिली आणि अपन्यस्य म्हणजे अनवाईज. हे शब्द पुढच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये आहेत. ओके, आपण ते कंबाईन करत आहोत. मग हे बालस्यांना त्यांनी कसं एक्सप्लेन केलेलं आहे. वैयाकरण म्हणजे काय, गाथेचं स्पष्टीकरण. बालस्याला ते 2 विशेषण वापरतात. दंधस्य म्हणजे तो इमॅच्युअर आहे, अपरिपक्व आहे. अपन्यस्य म्हणजे कसं आहे की त्याच्याकडे प्रज्ञा नाही, त्याच्याकडे बुद्धी नाही, तो अनवाईज आहे, तो इमॅच्युअर आहे, तो अपरिपक्व आहे, है ना. आणि म्हणजेच काय की त्यांना जे करायला पाहिजे ते करत नाही, आणि जे करायला पाहिजे ते करतात, जे नाही करायला पाहिजे ते करतात. ओके. बालानंग म्हणजे असं मूर्खही म्हणतात, पण मूर्ख इज नॉट ॲप्रोप्रिएट वर्ड, की त्यांनी हेच आहे की जे योग्य, त्याच्यामध्ये प्रज्ञा नसते, त्यामुळे जे योग्य आहे ते ते करत नाही. ओके. आता मित्तानी कली भवंती. कली आणि भवंती. भवंती म्हणजे असणे, कली म्हणजे एक तर डिस्ट्रेस आहे. त्याचे अर्थ दिलेले आहेत की दुर्दैव, दुर्भाग्य, त्रासिक. म्हणजे अशा लोकांची जी मैत्री, कोण असे लोक जे बालस्य आहेत. बालस्य म्हणजे काय की जे अपरिपक्व आहेत, ज्यांच्याकडे प्रज्ञा नाही, म्हणजे जे बुद्धी नाही, त्यांना जे करायला पाहिजे ते करत नाही, असे जे अशांची मैत्री, हे काय असतं, एक दुर्भाग्य असतं, एक त्रासदायक असतं. तस्मा हरामी म्हणून, तस्मा म्हणजे काय, म्हणून मी हरामी म्हणजे हरण करणे, म्हणजे काय, घेणं. म्हणून मी घेतलं. काय घेतलं, भूसंग अड्ढमानम. अड्ढ म्हणजे अर्धा, अर्धमान, अर्धमाप जे भुसा आहे, तांदळाचा कोंडा आहे, तो मी घेतला. मामे मिती जित रसताय. आता रसत म्हणजे इटर्नल, फॉर एव्हर, म्हणजे मला कसं ठेवायची ती फ्रेंडशिप, कंटिन्यू ठेवायची, फॉर एव्हर ठेवायची. जित म्हणजे नष्ट होणे, टू लूज. आणि मामे मित्ती, मा म्हणजे नाही, मला ती आमची जी मैत्री जित करायची नाही, म्हणजे काय करायची, ती ब्रेक करायची नाहीये. तर असंपदाने इतरितरस्य बालस्य मित्तानि कली भवन्ति तस्मा हरामी भूसंग अड्ढमानं मामे मित्ती जित्तरस्य तायंती. इतर कोणाला काही द्यायचे नाही, ही मानसिकता असणारे मित्र, जसे की जे बालक आहेत, जसे म्हणजेच की अपरिपक्व आहे, त्यांना जे करायला पाहिजे ते करत नाही, त्यांच्याकडे योग्य ती प्रज्ञा नाही, अशा मित्रांची मैत्री हे एक दुर्भाग्यच असते. म्हणून त्याने दिलेला अर्धमाप भाताचा कोंडा मी घेतला आहे, कारण मला या छोट्या कारणावरून आमची मैत्री तोडायची नाही. ओके. तर वी हॅव डन विथ गाथा अँड इट्स एक्सप्लेनेशन, वैयाकरण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. एवं नृत्येपी सेट्टी भरिया रोदतेव. मग ही गाथा ऐकून ती सेट्टीची भार्या म्हणजे सेट्टीची पत्नी अजूनच जोरजोरात रडायला लागली. तस्मिन खणे, त्यावेळी काय झालं, संख सेठीना पिळ्य सेठ्ठीस दिनो कमंत दासो. म्हणजे शंखश्रेष्ठीने पिळ्य श्रेष्ठीला जो एक दास दिलेला होता, कमंतो कामासाठी जो एक दास, दिनो म्हणजे दिला होता, तो सालाद्वारे न आगच्छतो, तो या धर्मशाळेच्या द्वारात येतो. सेट्टी भारियाय रोदन संतं सुत्वा, म्हणजे श्रेष्ठीच्या पत्नीचे रडणं त्याने ऐकलं. ओके. आणि मग तो सालंग पविसित्वा, सालंग म्हणजे धर्मशाळेत त्याने प्रवेश केला. ओके. त्यावेळी संकश्रेष्ठीने पिळ्यश्रेष्ठीला दिलेला एक दास त्या धर्मशाळेवरून जात असता त्याने श्रेष्ठीच्या पत्नीचा रडण्याचा आवाज ऐकला, आणि तो आवाज ऐकून तो धर्मशाळेत आला.
ओके. आणि मग तिथे आल्यानंतर तो विचारतो, "अत्तनो सामी के दिसवा." म्हणजे त्याला अरे ओळखलं जवळ आलं की अत्तनो म्हणजे माझे स्वामी आहेत. हां. दिसवा त्यांना पाहून पादेसू निपतित्वा म्हणजे त्यांचं कसं रिस्पेक्ट आपण ज्यांना पण रिस्पेक्ट करतो आपण कसं पाया पडतो तसं त्याने काय केलं पाया पडल्या आणि रोतित्वा कंदित्वा आणि तो पण असं म्हणजे त्यांना बघून त्यांना असं गहिवरला आणि तो पण रडत म्हणाला की किम इथा गतस्त सामी ती पुढची की तो रडत रडत म्हणाला स्वामी इकडे कशाला आले बरे. ओके. मग असं विचारल्यावर सेट्टी सब्बंग आरुचेसी म्हणजे संकश्रेष्ठीने सगळा वृत्तांत सांगितला बाबा असं असं झालं म्हणून या कारणाने आम्ही आलो. तर मग कम्मंत दासो म्हणजे तो दास जो आहे तो काय म्हणाला हो तो स्वामी मा चिंत इत्था म्हणजे तुम्ही काही हो असू दे काही हरकत नाही तुम्ही चिंता करू नका असं म्हणून त्यांनी केलं उभो अपी म्हणजे त्या दोघांना असा सेत्वा अत्तनो गेहन नेत्वा म्हणजे त्यांना दोघांना धीर दिला. हां मॉरल सपोर्ट म्हणतो ना असं त्यांना धीर दिला त्यांना कन्व्हिन्स केलं त्यांची समज काढली आणि मग नेऊन गेहंग नेत्वा म्हणजे घरी नेऊन मग काय केलं गंध ओदकेनं गंध म्हणजे सुवासिक द्रव्य ओदक म्हणजे काय पाणी चांगल्या सुवासिक पाण्याने नापेतवा आंघोळ करायला दिली त्यांना भोजेतवा त्यांच्यासाठी काय केलं त्यांनी जेवू घातले त्यांना आणि मग नंतर काय केलं सेस दासे सन्निपातेत्वा दसेत्वा. ओके मग त्याने बाकीच्या सगळ्या दासांना बोलवलं का सामिका ओ आगता म्हणजे त्यांना सगळ्यांना सांगितलं की बघा आपले स्वामी आले आहेत आणि मग त्याने सगळ्यांना बोलवलं. कतिपाहंग वितीना मेत्वा म्हणजे पुढे काही दिवस गेल्यानंतर सब दासे गहेत्वा त्याने काय केलं एक दासांची जी युनियन आहे सगळे जे नोकर मेड सर्वांची त्यांना सगळ्यांना एकत्र केलं आणि मग काय त्यांना घेऊन तो कुठे गेला एकत्र करून दासे गहेत्वा राजगणन गंतवा उपरवंग काशी आणि तिथे घेऊन त्याने काय केलं उपरव म्हणजे काय केलं मोठा असा आवाज आरडा ओरड मोठा कल्ला केला. राजा पक्को सापेत्वा म्हणजे राजाने बोलून घेतलं काय झालं किंग एतंग ती पुच्छी त्याने विचारलं की काय आरडा ओरडा आहे हा ते सबंग तंग पवित्तिंग रंयो आरुचेसी म्हणजे राजाला सगळं पवित्तिंग म्हणजे ती घटना सांगितली. नेक्स्ट स्लाइड प्लीज. राजा तेसंग वचनंग सुतवा उभोपी आता तो राजा पण होता ना तो किती छान चांगला होता बघा निपक्षपाती होता आणि खराच राजा न्यायी होता. त्याने काय केलं की असं बघितलं नाही कोण आलेत तर नोकर आलेले आहेत नोकरांची युनियन आलेत काही नोकर आलेले आहेत तर त्याने मी कशाला एंटरटेन करू असं नाही त्याने ऐकून घेतलं. ऐकून त्याने काय केलं की या दोन्ही सेट्टींना की बाबा मी कसा निर्णय देणार न्यायनिवाडा कसं करणार दोन्ही पार्टीज आल्या पाहिजे हे की नाही त्यांनी दोघांनाही समोर बोलवलं पक्को सापेत्वा संघ सेट्टिंग पुच्छी सच्च कीरतया महासेट्टी पिळ्या सेट्टी 44 कोटी धनं दिनंती खरंच का तू पिळ्या सेट्टीला 40 कोटी धन दिले. आम महाराज तू काय म्हणतो हो महाराज मम सहाय्यकस्य मग तक्केत्वा राजगहंग आगतस्य न केवलं धनं सब्बंग विभव जातं सविज्ञानकं अविज्ञानकं द्वे कोठासे कत्वा म्हणजे त्याने आता ती झालेला सगळा हा इन्सिडेंट परत सांगितला की माझा मित्र मी मदत करावी म्हणून आला होता आणि मी फक्त धनच नाही माझ्याकडे जे जे सजीव निर्जीव आणि जी जी माझी संपत्ती आहे त्याचे 2 भाग करून मी दिले. राजा सच्च मेतंती पिळ्य सेट्टिंग पुची त्याने पिळ्य सेट्टीला विचारले हे खरं आहे का. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आम देवाती ओके तो इट इज लाईक रिपिटेशन तो म्हणजे हे असं आहे की हो हो महाराज पण तुझी आशा धरून तो जेव्हा तुझ्याकडे आला तेव्हा तू त्याचा काही आदर सत्कार सन्मान केला की नाही केलास. मग तो काय झाला तो गप्प राहिला. तंपी सुतवा तुम्ही एव औसी तुम्ही भाव म्हणजे काय शांत सुतवा म्हणजे ऐकून गप्प राहिला मग काही आन्सर दिला नाही आधी तर हो म्हणाला आणि ते दास पण त्यांनी दिलेले दास त्यांच्याकडे होतं तर त्यांच्याकडे तो विटनेस होतेच ते. आणि अर्धमाप तुंबावर तू त्याला त्याच्या फडक्यात बांधून दिलेस काय हे पण खरं आहे का ते ऐकून तो पण गप्पच राहिला. त्यावेळी राजाने मग काय केलं की एकदा मी निर्णय घेत नाही सगळ्या मंत्र्यांना त्यांनी बोलवलं आणि ते सगळे जे मंत्री होते त्यांच्यासोबत सल्ला मसलत चर्चा त्याने केली आणि त्यांचा सल्ला घेऊन मग तो म्हणाला तुम्ही जा आणि या पिळ्यश्रेष्ठीच्या घरात जेवढं धन आहे तेवढं ते सर्व संकश्रेष्ठीला द्या
मग काय म्हणतो बघा शेवटची लाईन परिभाषितवा, तो त्यांच्याशी चर्चा करून परत बोलतो. गच्छत पिळीय सेट्टीस घरे सब्बंग विभवंग संक सेट्टीस देथा ती आह. म्हणजे काय तो म्हणाला की पिळीय सेट्टीच्या घरात जा आणि त्याची सगळी जी सगळं जे वैभव आहे ते कुणाला द्या, संक श्रेष्ठीला द्या. ओके, इथपर्यंत आपण सुरुवातीला बघितलं होतं. नेक्स्ट स्लाइड. हा बोधिसत्व हा जो असतो ना, हा तो खरंच एकदम ट्रूथफुल असतो आणि तो शीलसंपन्न असतो आणि तो प्रामाणिकही असतो. बोधिसत्व म्हणतो की महाराज मह्यं परसंतकेन अथो नथी, म्हणजे पर म्हणजे दुसरा, संतकेन दुसऱ्याच्या जवळची, अथो म्हणजे अर्थ म्हणजे पैसा जो आहे मला नको. मया मग मग मला तुम्ही काय करा, मया दिन्न अत्त एव, म्हणजे मी ज्याला जेवढं दिलेलं आहे ना दापेता तेच मला द्या तुम्ही तर बरं होईल असं. राजा बोधिसत्वस्य संतकं दापेसी, मग राजा त्याला त्याचं ते धन देतो 40 करोड मध्येच ते घेऊन. बोधिसत्व सब्बंग अत्तनो दिन्न विभवंग पटिलभित्वा, म्हणजे त्याला त्याचं जे धन आहे ते सगळं परत मिळतो आणि दास परिवृत्तो, म्हणजे सगळे इव्हन आपले जे दास दासी सगळ्यांना घेऊन घरात तो परत जातो. राजगृहमेव गंत्वा कुटुंबं संटपेत्वा, मग तिकडे तो परत कुटुंब त्याचं नीट चांगलं प्रस्थापित करतो. दाना आदिनी, म्हणजे दान आदिनी पुण्याने, पुण्य करून यथाकम्म त्याला त्याच्या कर्माप्रमाणे त्याला गती प्राप्त होते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता शेवटचा 5वा भाग असतो जातकाचा, तो म्हणजे की संमोदान. सत्ता इमंग धम्मदेशनं आहारित्वा जातकं संमोधानेसी, म्हणजे संमोधानेसी काय संमोधान करतात. तदा पिळीय सेट्टी देवदत्तो, तेव्हाचा जो पिळीय सेट्टी होता तो आत्ताचा हा देवदत्त आहे. म्हणजे कसा होता की किती म्हणजे किती अनग्रेटफुल होता तो, इनग्रॅटिट्यूडवाला होता. संकश्रेष्ठी पण हम एव अहोसिंती, की ह्याच्यातला जो संकश्रेष्ठी आहे तो मात्र मीच आहे. ओके, असं तो सांगतो की त्याने म्हणजे फोड करतो की ह्याची मीच आहे. तर ह्या जातकातून आपल्याला बेसिकली हे समजतं की बाबा की देवदत्त आणि तथागत ह्यांचं वर्षोनिवर्ष म्हणजे जन्मोनी जन्म वैर असतं. आणि देवदत्त हा कसा इत्सुकी पुद्गल आहे. इत्सुकी म्हणजे त्यांना तथागतांवरती ईर्ष्या तो करायचा. ही वॉज व्हेरी जेलस अबाउट हिम. आणि त्यांना त्यांचा जो मिळणारा लाभ सत्कार आहे तो सहन व्हायचा नाही. आणि कृतज्ञ कसा, म्हणजे पशुपन्नामध्ये कृतज्ञ कसा होता, म्हणजे जेव्हा बुद्धकालीन की तथागतांनी त्यांना धम्म दिला, साख्यांबरोबर पब्बज्जा उपसंपदा दिली, त्याचा संघात प्रवेश तथागतांमुळे झाला. आणि तो कसा झाला की तथागतांवरच तो उलटला. की बाबा तो नेहमी म्हणायचं की तुम्ही आता वृद्ध झाले आहात, तुम्ही आराम करा आणि मी सगळं सांभाळतो. त्यांनी संघासाठी काही कोड ऑफ कंडक्ट एकदम स्ट्रिक्ट असे 5 कोड ऑफ कंडक्ट पण काढले होते, संहिता म्हणू शकतो आपण, पण त्याची काही गरजच नव्हती ना, तथागत होते म्हणून. तर असा हा जो देवदत्त आहे हा आधीपासूनच त्यांचा द्वेषपूर्ण तिरस्कार करायचा. तो ह्या बुद्ध कालामध्ये पण त्यांचा अशा प्रकारे द्वेष करायचा. तो हिनोदिमुक्त पुगल होतोय की म्हणजे हीन म्हणजे खालच्या लेवलला जाऊन की मी कसंही करून हा बुद्धांचा मी काटा काढेल, त्यांचा खूप प्रचंड तिरस्कार करायचा. तो दुःशील पुग्ग असतो, पापी असतो. म्हणून त्यांना हे दोन पुगल मी विशेषण देऊ इच्छिते, एक तर इत्सुकी आणि हिनोदिमुक्त. तसंच खूप या जातकाप्रमाणे इतर जातकातही आपल्याला रेफरन्स मिळतात की देवदत्त कसा त्यांचा दुश्वास करायचा. फॉर एक्झाम्पल महाकपी जातक है ना, महाकपी जातकामध्येही तो कसं त्यांना कमरेवर लाथ देऊन की म्हणजे त्यांना मृत्युमुखी पडावं लागतं. तर म्हणजे इतका त्यांच्यामध्ये तिरस्कार म्हणतो द्वेष भरलेला होता. याबरोबर विनय पिटकामध्ये जे खंदक आहे त्याच्या अंतर्गत चूलवग्गामध्येही देवदत्ताचे संगपित करण्याचे संदर्भ मिळतात आपल्याला. त्याचनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध ह्यानीस धम्मामध्ये खंड 6वा भाग 2 जो आहे बुद्धांचे विरोधक, त्याच्यामध्ये जो 6वा धडा आहे त्याच्यामध्ये देवदत्तांची जी कुकर्म आहेत ती कशी होती ती त्यांनी स्पष्ट केलेली आहेत. एक तर म्हणजे त्यांनी बुद्धांना मारण्याचे खूप प्रयत्न केले, कॉन्स्पिरन्सीज केली. 5 मुख्यत्वे की त्यांना जेव्हा साधनेमध्ये प्रगती केली त्यांना इदी प्राप्त झाली होती. मग अजातशत्रूला, बिंबिसारांचा जो मुलगा, त्यांनी बाजूला करून घेतलं आणि मग त्यांना चमत्कार दाखवले. ॲक्च्युली ज्या तुम्हाला इदी प्राप्त झालेल्या असतात त्याचा गैरवापर करायचा नसतो, तो गैरवापर देवदत्ताने केला.
त्यांना बाजूला करून घेतलं. सेकंडली त्याच्या मदतीने काही त्याचे सैनिक घेतले की 4 रस्त्याला 4 सैनिक गटागटाने पाठवून म्हणजे बुद्धांना मारण्याचा त्यांनी अगदी कॉन्स्पिरन्सी प्लॅनच केला. तो पण असफल झाला. मग गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी जेव्हा संक्रमण करत होते तथागत, तेव्हा त्यांनी वळून म्हणजे अगदी वरती जाऊन मोठी शिळा त्यांच्या दिशेने फेकली. ती दुसऱ्या एका दगडावर आदळली आणि तिचा थोडासा एक तुकडा त्यांच्या पायाला लागला. पण असं समासम बुद्धांच्या पायातून त्यांनी रक्त काढलं. हे पण एक रॉंग त्यांनी केलं. त्याच्यानंतरही ते असफल ठरले. मग नालागिरी हत्तीचं आपण सगळे जाणता की त्यांना नार्कोटिक्स नशिले पदार्थ देऊन की त्यांच्या दिशेने ते सोडले. पण तोही प्रसंग काय असफल ठरला आणि मग शेवटी त्यांनी संघभेद केला की काही लोकांना म्हणजे असं आपल्या बाजूने करून घेतलं, त्यांना भडकवलं त्यांच्या विरुद्ध. तर असं सगळं आपल्याला पशुपन्नामध्ये दिसतं. कमिंग टू अतिथवत्तू. अतिथवत्तूमध्ये की आपल्याला महत्त्वाचं दिसतं की 2 श्रीमंत फ्रेंड्स आहेत. एकाला जेव्हा लॉस होतो, दुसरा त्याला आउट ऑफ द वे जाऊन मदत करतो, राईट? आणि तोच जेव्हा जेव्हा दुसऱ्याला लॉस होतो आणि तो पहिल्याकडे येतो, तर तेव्हा तो त्याला त्याच्या बदल्यात एक तुंबाभर तांदळाचा काय कोंडा देतो. म्हणजे त्याच्यावरती 2 पर्सनॅलिटीज दिसतात की एक किती एकनिष्ठ आहे आपल्या मैत्रीसाठी. मैत्री टिकवावी म्हणून तो असं म्हणजे त्याला त्रास होतो असतो एक तुंबाभर ते असं तांदळाचा भुसा घेताना. पण जस्ट ही डोंट वॉन्ट टू ब्रेक दिस फ्रेंडशिप म्हणून तो ॲक्सेप्ट करतो. आणि तो याच्यातून दिसतं की हा किती संयमी आहे. आणि पुढे जाऊन राजा जेव्हा म्हणतो की बाबा की तू पूर्ण संपत्ती घे, हा इतका निष्ठुर आहे, किती कृतज्ञ आहे, अनग्रेटफुल आहे, इनग्रॅटिट्यूड आहे त्याच्यामध्ये. तरी तो शीलवान असतो आणि तो तिन्ही अंगाने शीलाचं पालन करतो की तो विचार करतो की मी जर याची संपत्ती घेतली तर अदिन्न दान होईल, कारण ते मला करायचं नाही. जी माझी संपत्ती नाही मी घेऊन काय करू. आणि तो प्रामाणिकही असतो. म्हणजे तो शीलवान होता. आणि त्याच्यानंतर तो जे शीलाचं त्याने आचरण केलं ते कसं होतं, सच्च. आणि वरून त्याच्याकडे संयम होता. आता जर आपण एखाद्या शॉपमध्ये जाऊन आलो, आपल्याला कळलं 4-5 हजाराचं चुकीचं बिल लावलंय, आपण ताट दिवशी जाऊ आणि त्याला दाखवू, है ना? तर तसा हा कसा तो मित्रानेच फसवलं तर एखादा असतं तर स्वतःच कॉलर पकडली असती किंवा म्हणजे असं गुंडेकडून तरी मला 40 crores नॉट अ स्मॉल अमाऊंट आणि तेव्हाच्या काळी. तर मग तो किती संयमी होता. म्हणजे याच्यात त्यांच्यामध्ये कशी खंती पारमी पण किती होती हेही समजतं. आणि मग शेवटी कसं होतं की बाबा त्यांना कुठलाही वाममार्ग न अवलंबता त्यांना हे मिळालं त्यांचं. का हे एका अर्थाने जर बघू आपण तर इट्स अ बिझनेस मॅनेजमेंट स्टोरी ऑल्सो. की हाऊ टू डील. 2 फ्रेंड्स आहेत, एक फसवतो, एक चांगला आहे, है ना? मग काही आपला वेळ वाया न घालवता, है ना? कोणत्या गुंडांना हायर न करता की कशा पद्धतीने आपलं काम करून घ्यायचं की तुम्ही जर सच्च पारमी तुमच्याकडे असेल तर. पण ही पण एक स्किल आहे, हे याच्यातून कळतं. पण ॲट द सेम टाईम जेव्हा ह्याच्यामध्ये PSSTमध्ये इनग्रॅटिट्यूड आहे, पण त्याचा जो नोकर जो त्याने दिलेला आहे ह्याला, कारण त्याने बरोबर एक्झॅक्टली हाफ प्रॉपर्टी दिली, त्याच्यामध्ये नोकर साखरही दिले. तर ह्या नोकरालाही त्यांनी चांगली वागणूक दिलेलीच असणार. त्या अर्थी तो त्याला एवढी सहानुभूती आहे त्या नोकराला. तर तुमचे कुठे चांगले कर्म असे हे कामी येतात. त्याने इतर नोकरांना कलेक्ट केलं आणि सगळे एकत्र मोर्चा काढला, राजाकडे गेले आणि त्यांचं जे संपत्ती होती 40 करोडची ती परत मिळवून दिली. इट्स ॲन एक्झाम्पल टू कॉन्कर एव्हिल विथ व्हर्च्यूज ऑर टू कॉन्कर अनहोलसम विथ धम्मा. आणि जे लोक धम्मात असतात आणि मग धम्म त्यांना ऑटोमॅटिक प्रोटेक्ट करतो, सगळी कायनात त्यांना प्रोटेक्ट करतात. असे आपण समाजात खूप लोक बघतो की आता तुम्हाला पण असे अनुभव आले असतील की आपण कोणाला मदत केलेली आहे, नातेवाईकांना किंवा फ्रेंड्सला. ओके. आणि जेव्हा आपल्याला गरज आहे मग ते आपल्या कामी आलेले नाही आहेत, मग ते मग आपण हर्ट होतो. पण असं जेव्हा आपण व्यवहार करतो, कारण ह्याच्यात हे चांगलं आहे की इथे विटनेस ते दासच होते, कारण ही कुड नॉट डिनाय, तो रिफ्यूज नाही करू शकला की मी पैसे घेतले 40 कोटी धन, कारण तो दासच तिथे विटनेस होता, राईट? मग हे जे लिगल एव्हिडन्स असणे कुठल्याही व्यवहारामध्ये हे खूप आवश्यक आहे. आता ह्या मित्रांच्यामध्ये जसा हा दास होता, तसे काही व्यवहार असे नुसते शब्दांवरही होतात. पण ते जे लोक तत्वनिष्ठ आहेत त्यांच्यासाठी योग्य आहे. म्हणून माणसामध्ये नीतिमत्ता हवी, सम्मादिट्ठी हवी. आणि किंवा दुश्शील असतात जी माणसं, ती नॅरो माइंडेड असतात किंवा इनग्रॅटिट्यूडवाली असतात. त्यांना फक्त दुसऱ्यांचं घ्यायचं माहिती असतं, ते देत नाही.
असे एव्हिडन्सेस म्हणजे आता आपण बघतो की भावाभावांमध्ये, फ्रेंड्स तर जाऊ द्या, पती पत्नीमध्ये असे प्रॉपर्टीवरून भांडणं होतात. तर म्हणून पॅरेंट्स लोक विल करून ठेवतात. मॅरेज सर्टिफिकेट्स असतात, बर्थ सर्टिफिकेट्स, डेथ सर्टिफिकेट्स असतात. आणि काही काही ठिकाणी असं बघतो की मुलांमध्ये ग्रॅटिट्यूड दिसत नाही पॅरेंट्स बद्दल, म्हणून त्यांनी जो लिगल एव्हिडन्स आहे त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतील ते त्यांच्या नावावरच ठेवाव्या, मुलांच्या नावावर ठेवू नये. कारण हा लिगल एव्हिडन्स इज काइंड ऑफ तुमची सेक्युरिटी असते. वन कॅन प्रोटेक्ट देमसेल्फ विथ द हेल्प ऑफ लिगल एव्हिडन्सेस. तर ह्या गोष्टी करतो. नेक्स्ट पॉईंट इज राजा. राजा पण हा खूप चांगला होता. त्याने असा विचार नाही केला, इम्पार्शियल होता तो, खूप चांगला होता. आणि त्याने असं नाही विचार केला काय बाबा नोकरांचा मोर्चा आलाय, काय एंटरटेन करू, है ना. पण त्याने तसं केलं नाही. त्याने त्यांना पण ऐकून घेतलं आणि दोन्ही पार्टींना बोलवलं. परत मंत्र्यांशी त्याने सल्लामसलत केली आणि मग त्याने निर्णय घेतला. आणि राजाचाही हा रोल जो आहे ह्या गोष्टीमध्ये खूप महत्त्वाचा असतो. पण पिळीय श्रेष्ठीचा आता कॅरेक्टर जर आपण बघितलं तर हा पिळीय श्रेष्ठी कसा आहे की स्वार्थी आहे, कृतज्ञ आहे तो. आणि कृतज्ञ म्हणतो जे किंवा काय, ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, तर जे लोकांनी आपल्या पडत्या काळात आपल्याला हेल्प केलेली आहे कुठल्याही प्रकारे, त्याचं तुम्ही ॲप्रिसिएशन करणं, त्यांना थँकफुल असणं, म्हणजे त्यांचे आभार मानणं, त्यांचं कौतुक करणं. तर हे ग्रॅटिट्यूड ह्यालाच म्हणतात आणि ते खूप गरजेचं आहे. पण ग्रॅटिट्यूड करताना हे नाही की एखाद्याने खूप मोठं माझे प्राण वाचवले आणि मग मी त्याच्याबद्दलच त्याचेच उपकार जाणेल, त्यालाच आभार मानेल. तर असं नाही आहे. जसं की रोजच्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर लोकं मदत करतात, है ना. साधा आपला वॉचमॅन असेल, रिक्षावाला असेल, आपल्या कॉलेजचा ऑफिसचा शिपाई असेल आणि जे आपले सगळ्या सेवा देणाऱ्या ज्या संस्था असतात, वैद्यकीय सेवा असतील त्याच्यामध्ये, त्या सगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. हे सगळी लोकं हे कळत नकळत आपल्याला हेल्प करतात. आपण जे जेवण खातो रोज, म्हणजे तो शेतकरी तो शेतात राबतो, त्याच्याबद्दलही ग्रॅटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे. तो जो शॉपकीपर आहे त्याच्याकडे पण आपण ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे. तर हेच नव्हे तर आपला जो निसर्ग आहे, म्हणजे आपली ही झाडं, हे झाडांबद्दल खूपच ग्रॅटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे की या झाडांमुळे आपण रोज जेवू शकतो आणि विविध कापड आहे म्हणा, औषधं आहेत म्हणा, ह्यांचं सगळं रिसोर्स काय आहे तर झाड आहे. हा सूर्य आहे सोर्स ऑफ एनर्जी, चंद्र आहे, इन्सेक्ट जरी घेतले तुम्ही साधे हनीबीज आहेत म्हणून आपण आहोत, इतकं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे इकॉलॉजीमध्ये, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये. तर या सगळ्यांबद्दल आपण ग्रॅटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा कमिंग टू पिळीयश्रेष्ठी, जेव्हा पिळीयश्रेष्ठी हा कसा दाखवला आहे की तो मागच्या जन्मीचा देवदत्त असल्यामुळे निश्चितच तो स्वार्थी आहे. ओके. आणि जरी संकटश्रेष्ठी त्याला वॉर्म वेलकम करतो, मिठी मारतो, पण तो त्याच्या जागेवरून उठतही नाही. ओके. तर तेही पण दिसून येतं आणि त्यामुळे त्याने ते काही वाहन वगैरे पत्नीसाठी पाठवण्याचा काही मुद्दाच हे नाही. 40 कोटी घेऊनही तो त्याच्या बदल्यामध्ये फक्त तुंबाभर एक कोंडाच देतो. म्हणजे ही किती खालची मानसिकता आहे. आणि तो जाणत नाही की मैत्री असणं हे एक ॲसेट आहे. ते आणि तो मैत्रीशी एकनिष्ठ नव्हता. त्याचं प्रेम त्याच्या फक्त पैशांवरच होतं. आणि मग ह्याच्यात एक रेफरन्स मला असं जो मिळतो की उदान जे आहे त्याच्यामध्ये आनंद सुत्तामध्ये जेव्हा आनंद तथागतांना सांगतात की देवदत्त हा संघभेद करणार आहे, काही भिक्खूंनाही त्याने भडकवलं आहे. मग तेव्हा तथागत ह्या वाईट लोकांच्या कृतज्ञतेची जाणीव झाल्यावर बुद्ध पुढील उद्गार काढतात. उद्गार कसं, उदान म्हणजे माहिती आहे की स्पॉन्टेनियस जे निघालेलं आहे तथागतांच्या मुखातून, की चांगल्या माणसांसाठी चांगलं करणं सोपं आहे, चांगल्या माणसांसाठी वाईट करणं कठीण आहे. पण जी माणसं वाईट आहेत, कृतज्ञ आहेत, त्यांच्यासाठी वाईट कामं सहजपणे ते करू शकतात. पण जे आर्य लोक आहेत, जे श्रेष्ठ आहेत, जे नोबेल आहेत, जे सत्पुरुष आहेत, ते कधीही वाईट कामं करू शकत नाही. संकश्रेष्ठी वाईट करू शकला नाही, तो जास्तीचे धन घेऊ शकला नाही किंवा धन मिळवण्यासाठी त्याने गैरमार्ग वापरला नाही, वाममार्ग वापरला नाही, कारण तो आर्य आहे, त्याचं चित्त शुद्ध आहे, तो मैत्रीबद्दल एकनिष्ठ आहे, त्याला खूप ग्रॅटिट्यूड आहे. पण पिळ्या क्षेत्री आरामात वाईटपणे वागू शकला. का वाईट वागू शकला? कारण त्याचे चित्त शुद्ध नाही, तर तो कृतज्ञ आहे, त्याला ग्रॅटिट्यूड नाही, ग्रेटफुलनेस नाही, थँकफुलनेस नाही. अशा प्रकारे ह्यांची जी मैत्री असते ती काय असते, एकतर्फीच असते. मग मैत्री कशी असावी,
तर खुद्दक निकायातील जे चुल्ल निर्देश अंतर्गत खग्गविसान सुत्त निर्देशमध्ये खग्गविसान कप्पो आहे, तिथे थेर सारिपुत्तांनी सांगितलंय की मित्रांच्या काय क्वालिटीज असतात, की चांगला मित्र जो आहे ते एकमेकांना ते सिक्रेट शेअर करतात, पण जेव्हा फ्रेंडशिप तुटते ते त्याचे एक दुसऱ्याचे सिक्रेट रिव्हील करत नाही. दुसऱ्यांना ते चांगला सल्ला देतात, त्याला असं वाईट मार्गाकडे जाण्याचा सल्ला देत नाही. त्यांच्या चांगल्या परिस्थितीत म्हणजे नुसतं पार्ट्या करायलाच नाही, तर त्यांच्या वाईट परिस्थिती म्हणजे सुखदुःखामध्ये समभागी असतात, ते चांगल्या त्याला सपोर्ट करतात. आणि असाच सिगालो वादो सुत्तामध्येही तथागतांनी सांगितलंय की हे जे तुमचं सगळं जे आचरण आहे की ते तुम्ही कसं शीलवानच पाहिजे, तुम्ही जसा हा शीलवान होता की बाबा अदिन्न दाना होईल, मी 40 crores कशाला घेऊ, जे मी माझे आहेत तेच घेणार. मग त्याच्या संदर्भात तथागत सांगतात की सिगालाला उद्देशून सांगतात की जर तुम्ही पक्षपात करून म्हणजे फेवरेटिझम है ना, ते आजकाल खूप चाललेलं आपण बघतो, फितुरी हॉस्टाईल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तर आपण बघतो, टेंडर पासिंग होणं वगैरे, इकडच्या न्यूज तिकडे देणं है ना, मोह म्हणजे डिल्युजन की अविज्याचे, आणि भीती की बाबा मी वाईट नाही केलं तर मग माझं उद्याचं काय होईल है ना, असं. म्हणजे जर तुम्ही पक्षपात करून फेवरेटिझम फितुरी करून मोहाने भीतीने सदाचरणाविरुद्ध वागलात तर तुमची कीर्ती कमी होते, तुमची जी पॉप्युलॅरिटी आहे ना ती कमी होते. जसे कसं त्याने रूपक वापरलं बघा, जसे मावळत्या 15 दिवसात चंद्र, म्हणजे चंद्राचा एकदा आला की त्याचा मावळतो म्हणजे कसं तो कमी 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 होऊन अमावस्येला प्राप्त होतो. ऑन द कॉन्ट्री, जर तुम्ही पक्षपात म्हणजे फेवरेटिझम, शत्रुत्व, मोह, भीतीने सदाचरणाविरुद्ध वागला नाही, ओके, असं याच्या विरुद्ध वागला नाही तर तुम्ही तर मग काय होईल, तुमची कीर्ती वाढते, जसं की चमकत्या 15 दिवसात चंद्राची. म्हणून आपण जे शील पाळतो, जे यांनी जसे पाळले तसं काया वाचा मनाने तिन्ही अंगाने पाळले पाहिजे, आणि काया वाचा मनाने आपल्यापासून दुसऱ्यांना इजा होणार नाही, त्रास होणार नाही, याचं आपण उदाहरण घेतो. आता हे तर दोघं एक्झाम्पल झाले की फ्रेंडशिप कशी नसावी, ओके, फ्रेंडशिप निभावली तर याने, पण मैत्री कशी असावी, तर मैत्री असावी उपतिस्स आणि कोलित यासारखी. तर उपतिस्स आणि कोलित हे लहानपणापासूनचे फ्रेंड, त्यांचा जन्मही एकाच दिवशी झाला होता आणि बालपणापासूनच ते आध्यात्मिक जीवनात त्यांना रस होता. त्या दोघांचे गुरुही एकच होते, संजय वेलट्टीपुत्त, ओके, आणि पण त्यांच्या शिकवणीत ते समाधानी नव्हते, म्हणजे अतृप्त होते, ते वॉन्टेड टू नो मोर यु नो. आणि त्या दोघांमध्ये एक सॉर्ट ऑफ करार ठरला की आध्यात्मिक जीवनाचं अमृत ज्याला मिळेल यु नो, प्रथम सापडेल तो दुसऱ्यांना सांगेल, ते शेअर करायचं, हाईड नाही करायचं की हा धम्माचा मार्ग आहे, कुशल मार्ग आहे, ऊर्ध्व गतीला नेणारा मार्ग आहे, निब्बाणाकडे नेणारा जो मार्ग आहे. तर त्यांना फक्त तेव्हा तर एवढंच होतं की जे आपले गुरु सांगतात ते त्याच्यात ते समाधानी नव्हते, पण जे ज्यांना कोणाला हे चांगलं अमृत सापडेल की आध्यात्मिक जीवनाचं, स्पिरिच्युअल लाईफचं, तर ते एकमेकांना शेअर करतील. पुढे काय होतं की एकदा पिंडपात करण्यासाठी अस्सजी हे निघाले होते, तेव्हा त्यांचं जे सेरेन रूप होतं, इतकं सात्विकपणा, शांत, गंभीर यु नो, आणि कंटेंट, पूर्ण समाधानी, तर त्यांना बघूनच सारीपुत्र जे होते, म्हणजे सॉरी जे उपतिस्स होते की जे पुढचे सारीपुत्र, ते इतके इम्प्रेस झाले की ते त्यांच्याकडे बोलायला गेले. बोलताना त्यांना जाणवलं की यांची काय शिकवण आहे की प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कॉज अँड इफेक्ट, आणि जी गोष्ट उत्पन्न होते ती निरुचनते, ती ही होते. त्यामुळे ते म्हणाले अजून पुढे सांगा, ते म्हणे मलाही आता एवढंच माहिती, माझ्या गुरूंना माहिती. कोण तुमचे गुरु, तर तथागत बुद्ध. आणि हे एवढंच धम्म ऐकून ते स्वतःपन्न होतात, पण ते त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन ठेवत नाही, ते लगेच येऊन कोलितांना सांगतात, कोलित पण ते ऐकून स्वतःपन्न होतात. मग ते संजय त्यांचे जे गुरु आहेत त्यांना सोडून म्हणजे अजून ज्याने त्याने प्रगती करावी, तिकडच्या जवळजवळ 250 शिष्यांना घेऊन ते वेळूवनात तथागतांकडे येतात. तेव्हाच तथागत दुरूनच म्हणतात की हे दोन माझे अग्रश्रावक बनणार. तर तेव्हा त्यांचे ते संघ प्रवेश होतो, ज्या उपसंपदा होते संघ प्रवेश होतो. मग तेव्हा उपतिस्स सारीपुत्त म्हणून जाणले जातात, थेर सारीपुत्त होतात ते लगेचच, की सारी त्यांच्या आईचे नाव होतं, त्यावरूनही त्यांचं नाव आहे. नंतर हे जे कोलित असतात ते महामोगलान. तर हे दोन्ही एकाला दुसरे सारखे फ्रेंड्स होते. हे सारीपुत्र ज्ञानामध्ये अग्रेसर होते, बुद्धिमान होते है ना. आपण जाणता की तथागत फक्त त्यांचं जे सांगायचे
जो धम्म सांगायचे ते गाथांच्या स्वरूपात वर्षच्या, आणि त्याचं ते एक्सप्लेनेशन आहे. तसं आपण पाहिलं आहे की खग्ग विसांग कप्प पण हे सारीपुत्तांचंच आहे. तर मग त्याचं जे विश्लेषण आहे ते सारीपुत्त इतरांना सांगत असत. त्याचप्रमाणे महामोगलान हे इद्दीमध्ये श्रेष्ठ होते. सायकिक पॉवर जे म्हणतो ना आपण, तर त्याच्यामध्ये ते अग्रेसर होते. आणि हे दोन्ही फ्रेंड्स एकमेकांना पूरक होते, आणि त्या दोघांबद्दल असे भरपूर रेफरन्सेस आहेत, भरपूर सुत्त आहेत की ते एकमेकांना कसे पूरक होते, एकमेकांबद्दल त्यांना कसं ग्रॅटिट्यूड होतं, असं अनेक सुत्तांमध्ये त्यांचं दिसून येतं. एकदा सारीपुत्त ते आजारी पडतात तेव्हा त्यांचं महामोगलान औषध मिळवण्यासाठी इद्दीचा वापर करतात, आणि इद्दीने ते औषध त्यांना आणतात आणि बरं करतात. म्हणजे अपार प्रेम होतं त्यांचं एकमेकांमध्ये. आणि आध्यात्मिक मित्र म्हणून त्यांना एक मजबूत बंधन देणारी एक गोष्ट म्हणजे बुद्धांवरील असीम प्रेम आणि असीम श्रेष्ठा, असीम श्रद्धा त्यांची जी होती. आणि त्यामुळेच, आणि ते दोघे शीलवान तर होतेच, धम्मामध्ये होते, त्यामुळे त्यांची प्रगती पण होत गेली या धम्मामध्ये. तर ही अशी फ्रेंडशिप असायला पाहिजे. आणि सगळ्या जगाचे कल्याण मित्र तर आपल्याला जे आहेत, ज्यांनी मेत्ताचा संदेश दिला, ज्यांनी एवढा आपल्याला धम्म दिला, म्हणजे तथागत बुद्ध तर हे आपल्या सगळ्यांचे कल्याण मित्र आहे. तसे कल्याण मित्र पाहिजे, पापमित्र नको. आणि जेव्हा आपण काहीतरी आपण जेव्हा जाणतो की आपण वेन वी एक्सप्रेस आवर ग्रॅटिट्यूड, देन वी ऑल्सो रिकलेक्ट की याने आपण थँक्यू का म्हणतोय, की याने माझ्यासाठी हे केलेलं आहे ना. वॉचमॅनने माझ्यासाठी रिक्षा आणून दिली, शिपायाने मला त्या फायली आणून दिल्या ना, मग माझं काम पुढे होत आहे. तर हे जेव्हा आपण आठवतो, तर त्यामुळे देन वी फील हॅप्पी की आपल्याकडे हे एवढं तर आहे. आणि त्याच्यामुळे देन यू बिकम पॉझिटिव्ह, फ्रॉम नेगेटिव्ह टू यू बिकम पॉझिटिव्ह. आणि नॅचरली जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, डोपामाइन, सेरोटोनिन सारखे, ते स्त्रवतात. आणि इट्स द्या फील गुड हार्मोन्स की त्यामुळे नॅचरली, आता आपण म्हणतो लहान मुलांमध्ये खूप स्ट्रेस आहे, खूप होमवर्क आहे, खूप टेन्शन आहे, किंवा मोठे तर सगळे म्हणतात खूप कामाचं टेन्शन आहे, एन्झायटी दिसून येते त्यांच्यामध्ये, डिप्रेशन दिसून येतं. सो वेन यू प्रॅक्टिस दिस ग्रॅटिट्यूड, सतत बोलू नाही किंवा तसं परतफेड करून तुमच्या ॲक्शनमध्ये दाखवणे, काय होतं की नॅचरली पॉझिटिव्हिटी, एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू तुमच्यामध्ये डेव्हलप होतो. तर आपल्या आजूबाजूचे जे सर्व घटक आहेत, जे आपल्याला वेळोवेळी मदत करतात, त्या सगळ्यांबद्दल हे असं ग्रॅटिट्यूड ठेवणं, त्यांचा आभार प्रदर्शित करणं. आणि काय होतं जेव्हा तुम्ही असं म्हणतात, आपण वॉचमॅनला जरी म्हटलं थँक्यू, साधे म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टीतच नाही, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण सुख जाणलं पाहिजे आणि थँक्यू, आभार मानले गेले पाहिजे. त्या लोकांनाही बरं वाटतं है ना, की आपल्याला ॲक्नॉलेज केलेलं आहे. आणि हे आपल्या स्वतःसाठी पण खूप चांगलं आहे. तर ग्रॅटिट्यूड असणं हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि ते जसं संकश्रेष्ठीने आपली मैत्री निभावली, आणि श्रेष्ठी जे होते की त्यांच्यामध्ये खूप इनग्रॅटिट्यूड होता. त्यांनी आधी तर ते खुश होऊन गेले, काही दिवस राहिले, पण यांना तर त्यांनी वेलकमही केलं नाही आणि म्हणाले येऊ पण नकोस. आणि ऑन द कॉन्ट्री फक्त एक तुंबाभर कुंडा दिला, तो पण त्यांनी ॲक्सेप्ट केला संकश्रेष्ठीने, कारण त्यांना ही डोंट वॉन्टेड टू ब्रेक हिज फ्रेंडशिप तर त्यामुळे की असे पण मेंटॅलिटीचे लोक असतात. आणि आपण जे शिलावर प्रतिष्ठित असतात, कोणी थर्ड पर्सन म्हणेल की नाही बाबा मी तर त्याला असंच मीच की माझे पैसे टाक, हे गळा मीच पकडला असता. पण ते त्यांचे काही विकनेसेस नव्हते, तो त्यांचा संयमी वृत्ती होती, तो त्यांची खंती होती. आणि हे जे पारमीज आहे तेच त्यांचे पुढे स्ट्रेंथ ठरले म्हणूनच तर त्यांना त्यांची जी 40 करोडची जी ॲसेट आहे किंवा वैभव आहे ते परत त्यांनी प्राप्त केलं. तेच मॅनेजमेंट स्किल ऑल्सो. तर नॉट ओन्ली दिस, आता जे आपण बोलत आहोत ना, आता ही जी गुगल मीट आहे, सो आय एम हॅव्हिंग वी शुड हॅव डीप ग्रॅटिट्यूड फॉर दॅट, की आपण घरी बसल्या असे जातक ऐकू शकतो, किंवा इतर अजून श्रेष्ठ लोकांचे आपण धम्मदेसना ऐकू शकतो. So since it is a gratitude session, so I would like to express my gratitude to all the Dhamma Sakatcha team, especially Nalini ma'am, Naina ma'am, वैशाली मॅम, धोनी सर, तांबे सर, की इतके छान पीपीटीज करतात आणि छान एक यांनी ऑर्गनाईज केलं आहे. तसेच जे सगळे स्पीकर, इथे मी फक्त स्टुडंट आहे, ऑल स्पीकर्स ऑफ माय टीचर्स, एव्हरीबडी हॅज टॉट मी इन माय MA, अँड अजूनही मी काही शिकत आहे, ते मला शिकवतच आहेत. तर त्यांच्याबद्दल जे माझे काही रिलेटिव्स तिथे आज सगळं आहेत अटेंड केलेले आहेत, त्यांचा मी ग्रॅटिट्यूड मानते. सर्व उपासक उपासिका, माझ्या MAचे फ्रेंड्स सगळे, आणि स्पेशली पल्लवी, अर्चना डोंगरे मॅडम, अर्चना जी माझी फ्रेंड आहे, सोनाली,
आणि इवन उपासिका जसं अलका मॅडम आहेत पंतक सर की ते लगेच दाद देतात तुम्ही तसं वी गेट इन्स्पिरेशन. सो डीप 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 ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरीबडी. सो आय एम थँकफुल की मला आज संधी दिली धम्मसाखरच्याने. तर सगळ्यांचं मी जे आज उपासक उपासिका आहे त्यांना मी खूप ग्रॅटिट्यूड देते. आणि हे जातकाचं सांगून जे मी कुशल करून जे पुण्य अर्जित केले त्याचं जे प्रेझेंट आहे जे प्रेझेंट नाही आहेत सगळ्यांना समभागात वितरण करते. भवतु सब्ब मंगलम. साधू साधू साधू. डीप ग्रॅटिट्यूड. धन्यवाद मॅडम. खूपच सुंदररित्या तुम्ही जातक कथा समजावून सांगितली आणि खूप सुंदर आणि मृदू वाणीमध्ये तुम्ही सहज समजेल अशा पद्धतीने असंपादन जातक वर्णना समजून सांगितले. खूप खूप साधुवाद. आजच्या व्याख्यानाला अनुसरून कोणाचे प्रश्न असतील तर जरूर विचारावं ते. आता हा मंच प्रश्न उत्तरासाठी खुला झालेला. हा ठीक आहे. जर आता कोणाचे प्रश्न नसतील तर आपण आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक मिसाळकर सर यांना मी विनंती करते की आजच्या जातक कन्नावर थोडा प्रकाश टाकावा. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजचं जे जातक होतं असंपदान जातक. इतकं सुंदर जातक आहे हे. आणि मैत्रीबद्दल फार महत्वाच्या गोष्टी यात आलेल्या आहेत. आणि याला जो न्याय दिलेला आहे या कथेला प्रज्ञा मॅडमने खूप जास्त संदर्भ देऊन या कथेला सर्व बाजूने म्हणजे विचारपूर्वक त्यांनी आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. आणि एक साधं जातक असतंय त्यात फार संदर्भ नसतात पण त्याच्या अनुषंगाने आपल्याला इतर जे संदर्भाचं मदत घेतली तर हे जातकाचं वैशिष्ट्य आपल्याला कळतंय. विनय पिटक असेल, सारीपुत्त थेर असतील, सारीपुत्त मोगलान यांची मैत्री कशी असावी, मैत्री कशी नसावी, आपण एखाद्याला मदत केली तर तो म्हणजे किती कृतज्ञ असतो किंवा किती कृतज्ञ असतो. हे प्रज्ञा मॅडमने इतकं सुंदर तऱ्हेनं सांगितलं आणि अलका मॅडमने सांगितल्याप्रमाणे खूप मधाळ भाषेत खूप गोड मृदू भाषेत त्यांनी ते आपल्याला समजून सांगितलेलं हे जातक आहे ना. तुम्ही म्हणजे शांततेनं पुन्हा ऐका जेव्हा ते युट्यूबवर येईल आणि स्वतःच तुम्ही त्याच्यावर चिंतन करा की याच्यात किती सुंदर मुद्दे आलेले आहे. बोधिसत्वाला किंवा बुद्धाला काय सांगायचं आहे आणि त्यावेळेस कसे व्यवहार होत होते. एक श्रेष्ठी जो आहे तो खूप श्रीमंत आहे म्हणजे बोधिसत्व श्रेष्ठी आहे. पण दुसऱ्या नगरातला जो श्रेष्ठी आहे, दुसऱ्या राज्यातला जो श्रेष्ठी आहे त्याला दारिद्र्य आलेले आहे आणि तो बोधिसत्वाकडे येतो आणि मग बोधिसत्व त्याला भरपूर मदत करतात. काही कोटीचं दान त्याला करतात, मदत करतात त्याला आणि तो तिकडे जाऊन तो मग श्रीमंत बनतो. आणि इकडे बोधिसत्वाची आर्थिक परिस्थिती खराब होते म्हणून ते त्या राज्यात जातात की आपण आपल्या मित्राकडे मदत मागू. पण तो मित्र म्हणजे कृतज्ञ निघतो, तो बोधिसत्वाला अवॉइड करतो आणि तो प्रयत्न जो आहे तो अयशस्वी प्रयत्न होतो त्या समोरच्या श्रेष्ठीचा. मग आपल्याला याच्यात दिसतं की आपण अनेक लोकांना म्हणजे मदत करत असतो किंवा आपले नातेवाईक असतात, मित्र असतात, आपण त्यांना पैसे उधार देत असतो किंवा संकट समयी त्यांना मदत करत असतो आणि त्यावेळेस ते इतके गोड बोलतात आणि नंतर तेच पैसे परत मागताना तुम्ही त्यांचे दुश्मन झालेले असतात किंवा तुमची मैत्री किंवा नातेसंबंध तुटलेले असतात आणि अनेक अडचणी सांगून ते आपल्याला आपले पैसे परत देत नाही. हा या ग्रुपमध्ये जेवढे लोक असतील त्या प्रत्येकाचा अनुभव असेलच. आणि ही प्रवृत्ती आहे. प्रज्ञा मॅडमने या प्रवृत्तीबद्दल सांगितलेलं आहे की खल पुरुष कसा असतो किंवा असे पुग्गल कसे असतात, म्हणजे स्वार्थ असताना कसे गोड बोलतात किंवा इतर वेळेस कसे म्हणजे कडवट बोलतात. तर हे सगळं आहे ना, हे दैनंदिन जीवनातले आपले विचार आहेत जे आपण शिकायचं असतंय. कारण बुद्ध धम्म म्हणजे काय, अनुभवाचेच बोल आहेत ना. त्यावेळेस तसं झालेलं आहे, लोक कसे वागलेले आहेत. तर आताही तसेच वागतात म्हणून आपण आधीच सावध होऊन व्यवस्थित वागायला पाहिजे. हे आपल्या
या अट्टकथेतून आपल्याला प्राध्या मॅडमने खूप चांगल्या तऱ्हेनं समजून सांगितलेलं आहे की सगळेच लोक म्हणजे पैसे डुबवणारे असतात असंही नाही, किंवा सगळेच लोक कृतज्ञ असतात ते पण नाही आहे. म्हणजे आता बोधिसत्वाचे जे नोकर होते त्यांनी किती साथ दिली त्यांना, म्हणजे ते गरीब असूनही बोधिसत्वाला घरी बोलवलं आणि त्यांची जी काही सेवा करायची आणि ते प्रकरण राजापर्यंत पोहोचायचं ते पण आपल्याला या अट्टकथेतून दिसलेलं आहे. राजाचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतलं, बोधिसत्वाचं ऐकून घेतलं, खरंच तू पैसे दिलेत का, तू ते हो म्हणतात आणि समोरच्याला विचारतात असं असं झालेलं आहे का, तर तो हे म्हणतो आणि मग राजा त्याच्या न्यायानुसार त्याची सगळी संपत्ती जप्त करायला आणि बोधिसत्वाला द्यायचं सांगतो. पण बोधिसत्व फक्त आपण जे दिलेले पैसे तेवढेच ते समाधान मागतात, त्यांना व्याज वगैरे किंवा असं प्रॉफिट त्यांना नको असतंय. ते पण आपल्याला बोधिसत्वाची जे शील आहे ते पण आपल्याला याच्यातून दिसून येत आहे. तर म्हणजे याच्यातून जो धम्म आहे किंवा ती प्रवृत्ती आहे जी आपल्याला इथे शिकायला मिळते, प्रज्ञा मॅडमने खूप चांगल्या तऱ्हेने उदाहरणं देऊन समजून सांगितलं. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला असंच मार्गदर्शन करायचं आहे मॅडम, कारण तुम्ही आता एक पॉप्युलर पर्सनॅलिटी झालेला आहे धम्मसाकाच्या वर, तर ते आव्हान घ्यायचं आहे एक जबाबदारी म्हणून आहे. मला माहित आहे तुम्हाला खूप म्हणजे अडचण आहे किंवा बिझी शेड्यूल आहे, मान्य आहे, तरी अधूनमधून इथे उपस्थित राहावं मार्गदर्शन करण्यासाठी अशी मी सगळ्या मार्फत विनंती करतो. याच्या व्यतिरिक्त कोणाला जर काही प्रश्न असला या संदर्भात तर आपण चर्चा करू, नाहीतर मी इथे थांबतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर, तुमचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन मिळत राहते आणि पुढेही मार्गदर्शन मिळेल ही सदिच्छा करते. पुन्हा एकदा आजच्या मार्गदर्शिका आपल्या प्रज्ञा वाघ मॅडम यांचे धन्यवाद करते. मिसाळकर सरांचे सुद्धा धन्यवाद करते. तसेच मी धन्यवाद देते पीपीटी टीमच्या, त्यांच्या सहकार्यामुळे आपण इतक्या सुंदर पीपीटी पाहतो आणि धम्म समजायला आपल्याला खूप मदत होते त्याने. आणि आणखी मी धन्यवाद देईल लिओ सर, संजय गायधनी सर आणि वैशाली गायधनी मॅडम यांच्या अथक परिश्रमामुळे आपण जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतो त्यांच्यामुळे आपण हे पाहू शकतो आणि कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचं खूप मार्गदर्शन असते. याशिवाय बाकी सर्वांचे मी धन्यवाद करते. उपासक उपासिका यांचे सुद्धा मी धन्यवाद करते. कार्यक्रमाला हजर राहून ते जीवनात बुद्ध वचन आचरण आणण्यासाठी धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आणि आपली लिंक ही तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत जरूर शेअर करावी, नातेवाईक आणि कुटुंबासोबत सुद्धा शेअर करावी, जेणेकरून आपल्या इतर ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करावी, जेणेकरून आपल्या धम्माच्या कोणतेही ज्ञान मिळत असो त्यांना सुद्धा मिळावं, इतरांपर्यंत पोहोचव, ते सुद्धा निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करेल. सर्वांच्या जीवनाचे सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांचा हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यामध्ये वसुंधरा साक्षर राहो. आपल्याला आज आपण इथेच थांबत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी समाप्ती धम्मपालन गाथाने आपण करूया. यासाठी मी ऋतू बोंबाडे मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी धम्मपालन गाथा आणि सरनत्य घ्यावं. पापस कर्णं कुशलासुपसं सचित पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमे च नतां यावता सति यो च पंक्ति सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो न प्रमज्जति नाति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सचवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं प्रियं धम्मो मे शरणं वरम् एतेन सचवचेन होतु मे जयमङ्गलम् नास्ति मे शरणं संघो मे शरणं वरम् एतेन सचवचेन होतु मे जयमङ्गलम्
नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु.